आज मी आपल्याला करून दाखवणार आहे तिळगुळ पोळी, म्हणजे तीळ आणि गुळाची पोळी. तर त्यासाठी लागणारे साहित्य खूप सोपं आहे, पटकन होऊन जाईल. हे तीळ घेतलेत, हे आणि गुळ घेतले. तर हे अंदाजे घेतलेत. एक प्लेट घ्यायची, असे तीळ घ्यायचे, एवढे गुळ घ्यायचं. असं त्याला काही प्रमाण नाही. गुळाचं प्रमाण तुम्हाला गोड पाहिजे तर जास्त अजून घेऊ शकता गुळ. त्यानंतर हे आहे गव्हाचं पीठ आहे, फक्त गव्हाचं पीठ आहे, यामध्ये मैदा नाही, प्युअर गव्हाचं पीठ आहे. ते मळून घेतलं आहे आणि एकदम जाड नाही, एकदम पातळ नाही. त्यानंतर वेलची पूड आणि तूप. तीळ हे कच्चे न घेता थोडेसे तव्यावरती भाजून घ्यायचे, थोडेसे खरपूस होतील असे. आणि त्यानंतर हे सारण आपण बनवून घ्यायचे. हे साधारण एवढे जराशे जरी भाजले तरी खूप जरा, म्हणजे त्याचा खमंगपणा येतो, त्यासाठी जराशे भाजायचे. हे असं सारण तयार झालं आहे. आता ह्यामध्ये वेलची पूड टाकायची थोडीशी आणि मिक्स करून घ्यायचं. आणि मग आता आपण पोळ्या लाटून घेऊ. सारण बनवून जसं पुरणपोळी करतो तसं लाटून घेऊया आणि मग भाजायच्या. अशी मस्त फुगते बघा. दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घ्यायची. अशी ही गरमागरम तिळगुळ पोळी तयार आहे.